दरम्यान सध्या राहुल गांधींच्या घरी काँग्रेस खासदारांची बैठक सुरू असल्याचं कळतंय। राहुल गांधी खासदारांसह राजघाटावरती आंदोलन करण्याची शक्यताही सांगितली जातेय। पेपर फुटी, विद्यार्थ्यांवरती लाठीमार प्रकरणी काँग्रेस आक्रमक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सध्या राहुल गांधींच्या घरी काँग्रेस खासदारांची बैठक होत असल्याचं कळतंय। त्याचीच काही दृश्य आपण आता इथे बघतोय। तो बैठने वाले हैं क्या आप लोग? अरे भाई कुछ सर जंतर मंतर जाएंगे? Sir, budget क्या है? What is the plan? We will let you know once the discussion is over. As of now, we have no idea what is happening. We got a call. We are just attending this. इमरान साहब जरा पलटिए। सर रीजन बता दीजिए क्यों बुलाया गया है? भाई पीछे हो जाओ यार। देखिए, तमाम सांसदों की यहाँ पर बैठक है, उसके लिए हम यहाँ पर एकत्रित हो रहे हैं। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या नव्या बैठकीबद्दल आणखीन अपडेट देतील। सोमेश, नक्की आयोजन बैठकीचं कशासाठी करण्यात आलंय? सुरुवातीला जी माहिती मिळाली त्यानुसार काँग्रेसच्या सर्व खासदारांना निरोप होते की राहुल गांधींच्या घरी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे, तिथे काँग्रेसची बैठक सुरू होणार आहे आणि काँग्रेसच्या सर्व खासदारांची बैठक असेल असे निरोप जयराम रमेश यांनी दिले खासदारांना। आणि त्यानंतर मग आता आपण पाहतोय की इंडिया आघाडीचे नेते सुद्धा राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचतायत। निश्चितच आता सुरू असलेलं आंदोलन, नीट पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांची बैठक सुरू असल्याचं कळतंय। त्यानंतर जी काही माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार हे सगळं आपला संपर्क तुटलेला आहे, पण पुन्हा एकदा नंतर अपडेट घेऊ। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर राहुल गांधी खासदारांसह राजघाटावरती आंदोलन करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे, त्या अनुषंगाने बैठक होतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।